नोकरीवर असतानाच त्यांना अचानक धाप लागली। नातेवाईकांनी त्यांना हरिओम नगर परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। सगळे रिपोर्ट नॉर्मल असताना देखील अवघ्या 3 तासात संतोष कुंभार या कंडक्टरचा मृत्यू झाला। त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले। उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली। करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं सीताराम कुंभार हे पत्नी, मुलं, सुना आणि नातवंडांसह राहतात। त्यांचा 42 वर्षीय मुलगा संतोष कुंभार हा एसटी मध्ये कंडक्टर म्हणून काम करतो। सध्या त्याची नेमणूक संभाजीनगर बस स्थानकात होती। आज ड्युटीवर असतानाच सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांना धाप लागली। नातेवाईकांनी त्यांना रंकाळा परिसरातील हरिओम नगर इथल्या रुग्णालयात दाखल केलं। मात्र पैसे भरल्याशिवाय त्याला रुग्णालयात ॲडमिट करून घेत नसल्यानं नातेवाईकांनी पैसे भरले। त्यानंतर सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या। रुग्ण स्वतःहून दवाखान्यात चालत गेला होता। मात्र दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले। धाप लागली म्हणून आणलेला पेशंटला, तर डॉक्टरांना म्हटलं तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट चालू करा। तर डॉक्टर म्हटले पहिले एक 10,000 रुपये भरा, मग हे करतो। पेशंटला पायरीवर बसवला। 10,000 रुपये ज्यावेळी आम्ही भरले, भाऊ आमचा गारगोटीवरनं यायचा होता, तो आला, त्याने 10,000 रुपये भरले आणि त्यानंतर मग यांनी पेशंटला हात लावला। ठीक आहे, मग ते जरा म्हणले ऑक्सिजन लेवल कमी आहे, मग आम्हाला व्हेंटिलेटर लावावं लागेल। म्हटलं लावा, जे काय करायचं तुम्हाला करा, आमची काय हरकत नाही म्हणून। असं झाल्यानंतर सगळे इको नॉर्मल आहे, ईसीजी नॉर्मल आहे, ब्लड रिपोर्ट नॉर्मल आहे आणि शेजारी जे पेशंट आहे त्यांच्यावर बोलतोय, चालतोय, खाल्लाय पिल्लाय आणि डायरेक्ट 1 वाजता सांगतात की तुमच्या पेशंटला अटॅक आलाय। हार्ट डिसीज काही नव्हता आणि अटॅक आल्याने पेशंट गेलाय म्हणून डायरेक्ट सांगितलं। मुख्य डॉक्टरांऐवजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी उपचार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत संतोष कुंभार यांच्या नातेवाईकांनी केला। काय की या डॉक्टरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। हा डॉक्टर पूर्ण खोटारडा आहे आणि यानं आमच्या माणसाला इलाज नाही केलेला, आमच्या माणसाचा खून केलेला आहे। या माणसाने आमच्या पेशंटचा खून केलाय। या डॉक्टरने या माणसाला 302 खालीच अटक झालं पाहिजे आणि ह्याचे सगळे लायसन्स जप्त झाले पाहिजे। याची वैद्यकीय पदवी आहे ती काढून घेतली पाहिजे। दवाखान्यात गोंधळ वाढल्यानं पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी कर्मचाऱ्यांसह दवाखान्यात दाखल होऊन नातेवाईकांची समजूत काढली। या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अहवाल आल्यानंतर त्यामध्ये दोष आढळल्यास गुन्हा दाखल होणार आहे।